सनबर्न फेस्टिवल तरुणांसाठी आकर्षण ठरणारा सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक फेस्टिवल पहिल्यांदाच मुंबईत होणार आहे। मात्र या फेस्टिवलला हिंदुत्ववादी संघटनांकडून विरोध होतोय। हा विरोध नेमका का होतोय, या पाठीमागचं कारण काय आणि यातून नेमकं काय घडू शकतं, या सगळ्याचा आढावा घेणारा हा पुढचा स्पेशल रिपोर्ट पाहूया। डीजेचा ठेका, चकाकणारा लाइटिंग आणि बेधुंद तरुणाई, इतकंच नाही तर कला, खानपान आणि बरंच काही। असा सनबर्न फेस्टिवल यंदा मुंबईत घालण्याचा घाट सुरू आहे, तोही राज्याचा लाखोंचा महसूल थकवून। हाच आरोप करत हिंदू संघटनांनी याला विरोध सुरू केला। शिवडीच्या डॉकयार्ड परिसरात या फेस्टिवलची मोठ्या प्रमाणात तयारी सुरू आहे। मुंबईच्या शिवडी डॉकयार्ड परिसरात 19 ते 21 डिसेंबर 2025 या कालावधीत सनबर्न फेस्टिवल होणार असून 25 एकर जागेवर मोठ्या प्रमाणात स्टेज सेटअप, लाइटिंग, साऊंड सिस्टीमची जोरदार तयारी सुरू आहे। पण याच कार्यक्रमावर जुन्या थकबाकीपासून ते परवानग्यांपर्यंत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। 2016 सनबर्न फेस्टिवल कार्यक्रम पुणे येथे केस्तनमध्ये झाला। त्यावेळेला आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांनी त्याला तडकाडून विरोध केला, परंतु तरी सुद्धा सरकारने त्या कार्यक्रमाला परवानगी दिली। त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाचे 42,92,000 मुद्रांक शुल्क आजपर्यंत त्या कार्यक्रम घेणाऱ्या आयोजकांनी भरलेले नाही। त्याचप्रमाणे गौण खनिजाची रॉयल्टी 7,52,000 ती सुद्धा या ठिकाणी असले तत्कालीन प्रांत ज्योती कदम यांनी ती त्यांना माफ करून टाकली। केवळ इतकंच नव्हे तर माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार या कार्यक्रमासाठी वन विभागाची परवानगी नसताना 25 ते 30 झाडं तोडल्याचा आरोपही करण्यात आला। या कार्यक्रमासाठी झालेल्या गौण खनिजांच्या बेकायदेशीर उत्खननामुळे राज्याला 60,52,383 रुपये महसूल मिळू शकला नाही। यावर शिवसेनेचे आमदार अनिल परब आणि सुनील प्रभू यांनी विधान परिषदेत लक्षवेधीद्वारे प्रश्न उपस्थित केला होता, तर त्यावर तत्कालीन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लेखी उत्तर दिलं होतं। वसुलीची कारवाई सुरू असून लवकरच रक्कम वसूल करण्यात येईल असं त्यांनी लेखी उत्तर दिलं होतं। यापूर्वी हा फेस्टिवल गोव्यात आयोजित केला जात असे, मात्र सरकारनं परवानगी नाकारल्यानंतर तो पुण्यात हलवण्यात आला होता। आता पुन्हा मुंबईत होणाऱ्या या फेस्टिवलवर अंमली पदार्थांचा वापर, तस्करीचे आरोप केले जात असून तरुणाईचं नुकसान होऊ शकतं असा इशारा नशा विरोधी संघर्ष अभियानानं दिला। भावी पिढी, भावी युवा पिढी आणि लहान मुलांना अशा मद्यपी संस्कृतीपासून वाचवणाऱ्या ह्या महोत्सवाच्या परंपरेला आपण पूर्णपणे बंदी घातली पाहिजे आणि असा कार्यक्रम मुंबई शहरात होण्यापासून थांबवला पाहिजे। आणि या महोत्सवासाठी आपण सर्वांनी एकत्रित येऊन निषेध व्यक्त केला पाहिजे। आयोजकांकडून थकबाकी, बेकायदेशीर परवानग्या, झाडतोड, खनिज उत्खनन असे गंभीर आरोप असतानाही शिवडी डॉकयार्डवर सनबर्न फेस्टिवलची तयारी जोमात सुरू आहे। गोव्याच्या सरकारने जो फेस्टिवल तिकडे होत होता त्यावेळी त्याला बंदी आणली आणि त्यानंतर हा फेस्टिवल आता मुंबई, महाराष्ट्रात आणि आता 19 ते 21 डिसेंबर दरम्यान शिवडी या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे अनेक प्रश्न या फेस्टिवलबाबत उपस्थित केले जात असताना सरकार याला परमिशन देते का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजभरसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।